15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे। 16 तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे ना, विजयाची दिवाळी साजरी करायची आहे ना आपल्याला। बघा, या आंबेडकर नगरचं आणि माझं नातं, गणेश नगरशी असलेलं माझं नातं, दुर्गा नगरशी असलेले माझे नाते, हे नगर वसली, ही नगर उभे राहिले त्यावेळेस पहिला नगरसेवक MP म्हात्रे होता। नगरसेवक निवडणूक लागायच्या अगोदर सुद्धा या आंबेडकर नगरची परिस्थिती, गणेश नगरची परिस्थिती काय होती ती मला माहित आहे। तेव्हा आज कोणी दादा वहिनी बोलतायत, दादा मॅडम बोलतायत, हे कोणी माईचे लाल इथे नगरसेवक नव्हते का, कोणी कार्यकर्ते नव्हते। इथे या झोपडपट्टीमध्ये हा विजय चौगुले कार्यकर्ता तुमच्या सुखादुखाला त्यावेळेस सुद्धा विजय चौगुले धावून येत होता। या आंबेडकर नगरमध्ये, या गणेश नगरमध्ये पहिले सुविधा कोणी आणल्या असेल तर MP म्हात्रेच्या माध्यमातून मी आणि MP म्हात्रेंनी या ठिकाणी नळाचं कनेक्शन वगैरे या सर्व गोष्टी इथं आणल्या। त्यानंतर मला वाटतं तुरेताई नगरसेविका झाल्या, थोडा वार्ड विभागला गेला। अरे यांचा जन्मच झाला 2005 साली, पहिले तर हे कुठे नगरसेवक नव्हते, कोणी समाजसेवक पण नव्हते। त्यावेळेस इथं विजय चौगुलेच समाजसेवक होता, विजय चौगुलेच या ठिकाणी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहायचा। पाण्याचे कनेक्शन असो, त्यावेळेस MIDCने तोडफोड केलेली असो, MIDCने तर गणेश नगर आणि आंबेडकर नगरला तर तोडून मला वाटतं कंपाऊंड पण टाकलं होतं, साठे नगर पण तोडून कंपाऊंड टाकलेलं होतं। पण त्यावेळेस आम्ही ताकदीने उभे राहिलो, MP म्हात्रेंनी, मी ताकदीने उभा राहिलो। वॉटर मीटर, गटार, लाईटचे कनेक्शन सुद्धा आम्ही आणून दिले। त्यावेळेस कोणी माहिती लाल नव्हते। 2005 साली, या 2005 साली ह्याच विजय चौगुलेने उभं केला आणि या ठिकाणी त्यांना निवडून आणलं। त्या 2005च्या नंतर मला माहिती आहे की थोडा पूर पण आला होता, पाणी पण साचलं होतं, आपल्या इथं पाणी सुद्धा आलं होतं। त्यावेळेस हे समाजसेविका कुठे होते, त्यावेळेस आम्ही सर्वजण या ठिकाणी धावून आलेलो होतो। या 15-20 वर्षाचं यांचं योगदान, यांनी केलेलं काम काय आपल्या झोपडपट्ट्या सुधारल्या आम्हाला सांगा, काय परिवर्तन झालंय मला सांगा। आज आपली लहान मुलं, आज 20-22 वर्षाची मुलं झाली, या मुलांना सर्वांना समजायला लागलंय, सर्व समजतंय। परिवर्तन काय केलंय, वॉटर मीटर, गटार सोडून च्या पलीकडे सुद्धा नगरसेवकाची कामं असतात। काय आमूलाग्र बदल तुमच्यामध्ये घडवून आणलाय, या झोपडपट्टीमध्ये घडवून आणलाय। 2007 सालचा मला दिवस आठवतो, 2008 सालचा दिवस आठवतो। सर्वांना MIDCच्या नोटिशी लागल्या होत्या ना, सर्वांना नोटिशी आल्या होत्या ना। तेव्हा आपण इथूनच मोर्चा काढला होता MIDC ऑफिसला माफ्यापर्यंत, तुम्ही सर्वजण आला होता। पण त्याला याच्यात किती जण आले होते मला माहित नाही, आता नवीन नवीन लोक आहेत, जुनी लोक आपले असतील तर जुनी लोक सर्व आले होते। त्याच्यानंतर आज एक नोटीस आली तुम्हाला, आले तुम्हाला? अरे हा आपल्याला झोपडपट्टी वाचवायला निघालाय, स्वतःच बिल्डिंग नाही वाचू शकला।
ढिग्याचा वाटोळा त्यांनी केला। आमची पोरं या ठिकाणी गार्डन होतं, ह्या बाजूलाच गार्डन होतं, या ठिकाणी पोरं क्रिकेट खेळत होती, मुलं गार्डन मध्ये जात होती। या बिल्डिंगला, अख्ख्या बिल्डिंगला कोणी प्लॉट विकला, कोणी पैसे खाऊन विकलं, कोणी विकलं मला सांगा ना? कोण होते त्याला जबाबदार? हीच होते ना। तुमच्या मुलांची ही जी मुलं तुम्ही खेळत होते, बागडत होती, इकडे उभे राहत होते, क्रिकेट खेळत होती, तुमचा जमीन सुद्धा, ते गार्डन सुद्धा बंद टाकला, तिकडे पार्क वाल्यांना ही जागा दिली। काही दिवस मी पार्क मध्ये सुद्धा गेलो होतो। 8-10 दिवस, 5-7 दिवसापूर्वी त्यांना पण घर घेताना बिल्डरनी सांगितलं होतं की इथलं स्मशान हटवणार, तुम्हाला इथून स्मशान इथं नसणार नाही। लोकांना बोलले तुम्ही फ्लॅट घ्या। तेव्हा हाच दादा तुमचा तिथे त्या फ्लॅट ओनरवाल्यांना, फ्लॅट घेणाऱ्यांना सांगत होता मी स्मशान इथून काढणार आहे, तुम्ही फ्लॅट घ्या। मी गार्डन काढू शकतो, मी गार्डन MIDC लोकांना विकत देऊ शकतो, ते स्मशान काय चीज आहे, स्मशान पण मी इकडनं काढून दुसरीकडे मी शिफ्ट करणार आहे। बिचारे त्या लोकांना पण फसवले। त्या फ्लॅट मध्ये राहणारी लोक, करोडो रुपये टाकलेली लोक, इथे ते लोक पण फसले गेले। अरे खरं बोलून लोकांना काहीतरी द्या। नगरसेवक बोलला तर या ठिकाणी डेव्हलपमेंट करतो। मी पहिल्यांदा बघितलंय की 25-50 वर्षापूर्वीचा असलेला गार्डन एक नगरसेवक पैसे घेऊन दुसऱ्या बिल्डरला सपोर्ट करून हे गार्डन विकून टाकतो। विकून टाकलं त्यांनी, पैसे घेऊन विकले त्यांनी। ही तुमची पोरं खेळत होती, बागडत होती, आज त्यांना खेळायला कुठे जागा आहे? मग तरी तुम्ही त्याला मतदान करणार मतदान तरी तुम्ही त्याला? अरे गोरगरिबांचा आशीर्वाद घ्यायचा असतो, गोरगरिबांचा आशीर्वाद घ्यायचा असतो। तुम्ही तर गोरगरिबांच्या जीवावर उठलात। या ढिग्यामध्ये 99 बिल्डिंगी बांधल्या। पुरा अख्खा सुप्रीम कोर्ट पासून, सर्व हायकोर्ट पासून इथे कोर्टाचे केसेस चालू झाले। स्वतः राहतात ते बिल्डिंगला सील लागले, काही बिल्डिंग तुटल्या गेल्या। कारवाई तिथं होत होती, पण भीती तुम्हाला पडली होती। आता ते पण तुटतात, आमचं पण तुटतं का काय? भीती पडली होती ना तुम्हाला सर्वांना? घाबरले होते की नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हायकोर्टामध्ये हर्षद बडबडे वकील केला आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्ट पर्यंत त्यांनी केस लढली आणि या ढिगावाल्यांना दिलासा दिला। आज हेच बोलतात की अमुक हा केस दाखल केली, तो विजय चौगुलेच्या ह्याच्यामध्ये कामाला होता। अरे ज्यांनी केस दाखल केली त्याला या माणसाने बरोबर घेऊन केस, कॉम्प्रोमाइजची केस कोर्टामध्ये चालू आहे, त्या ब्रिजेश मिश्रा बरोबरची। मग आम्ही केलेलं बोलता? आज त्या ठिकाणी आता पण त्या वरच्या पाड्यातल्या लोकांना नोटिसी आल्या होत्या MIDCच्या। का नोटिसी आल्या होत्या? तर नोटिसी एवढ्यासाठी आल्या होत्या की त्यांनी काही लोकांकडून ऍफिडेव्हिट लिहून घेतलं होतं। अरे फसवायचं, पण लोकांना फसवायचे लिमिट असतात। आज तुमच्या जागेला कोणी मायचा लाल धक्का लावू शकत नाही का? तुमच्या जागेवर कोर्ट आहे, केस आहे,
काही नाही तुमच्या इथे. पण यांनी बांधले ना बिल्डिंग तिथे 2 फ्लॅट आणि 10 लाख रुपये. प्रत्येक बिल्डिंग मध्ये 2 फ्लॅट आणि 10 लाख रुपये. बिचारे तिथे घेणारे लोक आज तळ हातावरचे कधी बोलतात ना त्या पद्धतीने ते जीवन जगतायत. त्यांना दिलासा देणारे आम्ही लोक आहोत. हे एवढी लोक मिटिंगला येतात का फुकट येतात मिटिंगला? दाखवा जाऊन चिंचपड्यामध्ये एवढी मोठी मोठी मिटिंग घेऊन चिंचपड्यात गल्ली बोळत फिरला तरी लोक विचारत नाहीत. अरे यांनी केलं तर तुमच्यासाठी काय केलंय? आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. पहिला विषय जर कुठला घ्यायचा असेल मला झोपडपट्टीत तर आपल्या सर्व झोपडपट्टी रेग्युलाइज करून घ्यायच्या. आम्हाला हे रेग्युलाइज करून घ्यायचे, सर्व झोपडपट्ट्या रेग्युलाइज करून घ्यायच्या. ही जी टांगती तलवार आहे आपल्या झोपडपट्टीच्या बाबतीत, ही टांगती तलवार समूळ सकट नष्ट करायचं. मला माहित नाही इथे किती लोकांना काय मदत होते, पण विजय चौगुले त्यातला नाहीये. वॉटर मीटर गटार ते चालत राहणार. तुम्ही टॅक्स भरता त्याच्यामुळे तो प्रश्न नाही, पाणीपट्टी भरता त्याच्यामुळे टॅक्स प्रश्न नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन कोणाच्या कुटुंबामध्ये जर कोण आजारी पडला, परमेश्वर कोण करो आणि पण कोणी पडू नये. कोण आजारी पडला, काही झालं, त्यांच्याकडे मदतीचा ओघ नसेल, परिस्थिती वाईट असेल तर या भावाला आठवण करा, या भावाला फोन करा, या भावाला सांगा हा भाऊ ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील. बाबतीत सांगा कोणाची फी भरायची, कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर विजय चौगुले तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहणार आहे. असे कितीतरी लोक माझ्याकडे दररोज येतात, लग्नपत्रिका घेऊन येतात. कोणी आलं, मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, हा विजय चौगुले सरळ हाताने त्यांना मदत करतो, सरळ हाताने त्यांना मदत करतो. आता तर मी ठरवलंय, हे निवडणूक आहे, आचारसंहिता आहेत म्हणून मला काय बोलता येऊ शकणार नाहीये. पण ज्याच्या घरात मुलीचं लग्न असेल तिला पूर्णपणे आर्थिक मदत करणार आहे. या झोपडपट्टीतल्या लोकांना पाहिजे काय? ही छोटी मोठी मुलं शिकतात, मोठी होतात, तेव्हा ती मुलं शिकून मोठी व्हायला पाहिजेत. आई वडिलांचं नाव रोशन करायला पाहिजे, आई वडिलांचं नाव पुढे यायला पाहिजे, पोरं कुठेतरी शिकून सावरून कुठेतरी कामाला लागायला पाहिजे. ही अपेक्षा असते प्रत्येक आई बापाची. पण ज्याचं बोलतो ना आपण छप्परच, हे घर म्हणजे आपलं छप्पर आहे. हेच जर टांगती तलवार असेल तर आईबापांच्या मनामध्ये किती पद्धतीने त्रास होत असेल. हे हॉस्पिटल विजय चौगुलेचं पत्र आहे नगरपालिकेमध्ये. बांगर साहेब असताना शिंदे साहेबाला सांगून इस्टिमेट तयार करून ते हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रवृत्त मी केले. त्यावेळेस ते आमच्यामध्ये नव्हते, लगेच आमच्यात प्रवेश केला आणि नारळ फोडला. हे ऑन द रेकॉर्ड बोलतोय. आज लोकांना दाखवलं जातंय की आपण आपल्या लोकांना इथं मी हॉस्पिटलमध्ये कामाला लावणार आहे. फॉर्म भरून घेतले गेले 100 बेडचं हॉस्पिटल आणि ढीकभर फॉर्म भरून घेतले. किती? 1200-1500. अरे लोकांना अशा अपेक्षा असते, लोकांना मोह असतो, बरे बाबा माझं काम करेल, माझं काम करेल.
लागून लागून किती लोक कामाला लागणार आहेत तिथे? 21-25 लोक हाऊसकीपिंग याच्यामध्ये त्याच्यामध्ये लागतील. आणि या महाशयाने लोकांचे फॉर्म किती भरून घेतले? 1200-1300च्या वरती. अरे एवढं पण फसवायचं? म्हणजे किती लोकांना हा मनुष्य फसवतो? फसवायला पण लिमिट असायला लागतं. आता खालच्या पातळीवर उतरलेत ही लोक. अन्नू गुंड आहे, विजय चौगुले गुंड आहे. मी कालच्या सभेत सुद्धा, संजय गांधी नगरच्या सभेत सुद्धा बोललो. विजय चौगुले गुंड होता तर हाताला रक्षाबंधनला हाताला राखी बांधत होतीच ना तूच. दोघी पण बांधत होत्या, भाऊ म्हणून दादा म्हणून. भाऊबीजेला घरी सुद्धा मी जायचो. मग तेव्हा तुम्हाला गुंड दिसला नाही? तेव्हा तुम्हाला गुंड दिसले नाहीत? आता करतील 2-3 दिवस इलेक्शनला बाकी. मौज करून हे फोटो टाक, ते टाक, अमुक टाक, तमुक टाक, बदनाम करायचा प्रयत्न करतील. हम नाम वाले बदनाम वाले नाही आहे. आणि आम्ही घाबरत पण नाही. परमेश्वराने इथपर्यंत पोहोचवलंय आम्हाला. कोणाचं लुबाडून आम्ही मोठे झालेलो नाहीयेत. कोणाची घरं बर्बाद करून झालेलं नाहीयेत. तुमचा काय इतिहास आहे? काय इतिहास आहे तुमचा? या ठिकाणी आम्हाला काहीतरी विकास करायचा आहे. त्यांनी काय केलं? गेलं उडत. पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये पहिलं काय नजरेसमोर येईल तर हा गणेश नगर, आंबेडकर नगर, दुर्गा नगर पहिला डेव्हलप होईल. पहिला डेव्हलप जे होईल ते 3 नगर होतील. सिडकोच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनचा परिसर आता डेव्हलप होणार आहे. आणि हा परिसर डेव्हलप होताना माझं लक्ष आपल्या 3 नगराकडे असणार आहे. या सिडकोचे मंत्री कोण आहेत तुम्हाला माहितच आहे ना? कोण आहे? एकनाथ शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री आहे. इथे लाडक्या बहिणी किती आहेत? लाडक्या बहिणीकडे हात बजाव का? आता मला तुम्ही सांगा, एकनाथ शिंदे साहेबांमुळे हे तुमचे फॉर्म सुभाषनी भरून घेतले ना? सर्वांना बोलून 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 सुभाषनी बोलून घेतले ना? आणि आता हे बोलतात उद्या निवडणूक झाली तर तुम्हाला चिंचपडायला काय गरज आहे? चिंचपडायला जायची? श्वेताला तुम्ही नगरसेवक बनवणारच आहे ना? इथं श्वेता आहे, तिथं गौरीताई आहे. म्हणजे की ही लोक सर्व भिकाऊ आहेत. भिकाऊ आहेत. कोण? तुम्ही लोक सर्व भिकाऊ आहेत. मग 1000-2000 रुपये फेकले तर डोळे बंद करून आम्हाला मतदान करतात आणि मतदान करत आले. अरे त्यावेळेस लाचारी होती लोकांना. समोरचा प्रतिस्पर्धी कोणी चांगला भेटायचं नाही. पण आता विजय चौगुले सारखा तुमच्या समोर उभा टाकला. समोर प्रतिस्पर्धी चांगला मिळालेला आहे. शुभम आहे, श्वेता आहे, गौरीताई आहे. सर्व स्ट्रॉंग उमेदवार आहेत. तुम्ही पैसे घेऊन मतदान करणार आहे त्याला? एकनाथ शिंदे साहेब तुमचा भाऊ आहे, लाडका भाऊ आहे. लाडका भावाने तुम्हाला महिन्याला 1500 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला पोहोचतात. मग तुम्हाला याच्या 2000ची काय पडलेली आहे? बाकीच्या गोष्टीला विजय चौगुले बसलाय. काही कमी पडला तरी विजय चौगुले बसलाय तुमच्यासाठी. आणि माझं म्हणणं हेच आहे, पुढे भविष्य बघा. आपल्या मुलाबाळांचं भविष्य बघा. हे आज यांच्या मुलांचं भविष्य बघताय. तुमच्या मुलांचं भविष्य कोण बघणार आहे?
15-20 वर्ष निवडून दिले ना तुम्ही, दिले ना तुम्ही. दिवाळीला तुम्हाला मिठाई भेटली. कोणी दिली मिठाई? कोणी दिली? कंदील दिलं, पंत्या दिल्या, दिवाळी करायला बाकीच्या पण काही गोष्टी दिल्या. कोणी दिल्या? आम्ही दिल्या. आम्ही लोकांनी दिल्या. या लोकांनी काय दिलं? 15 वर्ष तुम्ही त्याला निवडून दिलं. तुमच्या मुलाला एक चॉकलेट तरी दिलं का घरी आणून? एक चॉकलेट तरी दिलं त्यांनी? चॉकलेट दिलं तुम्हाला? दिलं चॉकलेट एक मुलाला तरी आणून? आम्ही तर सर्व दिलं तुम्हाला. दिले ना आम्ही? का आम्ही नगरसेवक होतो इथं? आम्ही होतो का नगरसेवक द्यायला? अरे साधा मुलाला चॉकलेट देऊ शकत नाही आणि गल्ली बोळामध्ये आता लोकांना चॉकलेट वाटत फिरतो. चॉकलेटची भाषा करत फिरायला लागलाय. बाणा समोरचं बटन दाबा आणि चौघांनाही निवडून द्या. काय बोलतो मी? धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबून चौघांनाही तुम्ही निवडून द्या. देणार आहात ना तुम्ही?